नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह बियॉन्ड जीवनदान या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत जीवनदान UMCA अंतर्गत सुकन्या राशी नोंदणीसाठी आवश्यक असलेली वय पडताळणी। सुकन्या राशीमध्ये नोंदणी करताना वयाची खात्री करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते। यासाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट किंवा शालेय गुणपत्रिका, मार्कशीट यापैकी कोणतेही एक कागदपत्र अपलोड करू शकता। हे कागदपत्र अपलोड करताना त्यांचा फोटो किंवा स्कॅन केलेली स्पष्ट कागदपत्र वाचता येण्यासारखी आणि खरी असणे महत्त्वाचे आहे। चुकीची किंवा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केल्यास तुमची नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, योग्य आणि अधिकृत कागदपत्र अपलोड करूनच सुकन्या राशीची नोंदणी पूर्ण करा। यामुळे तुमची प्रक्रिया सुरक्षित आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल। तर चला तर आपण ही प्रोसेस जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया की स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने सर्टिफिकेट अपलोड करायची, ती कशा पद्धतीने अपलोडसाठी जाते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया। तर सर्वप्रथम आपल्याला ज्या मुलीची सुकन्या राशी नोंदणी करायची आहे त्या मुलीचा ID आपल्याला लॉग इन करायचा आहे। असा पॉपअप येतो। पॉपअप कट केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला वरती ह्या 3 लाईन दिसतात। त्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। खाली सरकवल्यानंतर सुकन्या म्हणून नाव येतो। सुकन्यामध्ये क्लिक केल्यानंतर सुकन्या रिक्वेस्ट म्हणून हा ऑप्शन आहे। सुकन्या रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर त्या मुलीचा हा नंबर आणि नाव इथे दिसतो। आता इथे तुम्हाला सर्वप्रथम जीवनदान फॅमिली व्हेरिफिकेशन नंबर, ज्या वेळेला तुम्ही GDGP डाउनलोड करता, ॲक्टिवेट केल्यानंतर जीवनदान फॅमिली व्हेरिफिकेशन हा फॉर्म ज्या वेळेला भरता आणि त्या वेळेला एक तुम्हाला स्क्रीनशॉट येतो समोर किंवा तुम्हाला मेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतो, फॅमिली व्हेरिफिकेशन VID नंबर। तो नंबर जो आहे तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर नंबर आहे आपण तो इथे टाकून घेतोय। तर आपण हा जीवनदान फॅमिलीचा व्हेरिफिकेशन VID नंबर टाकला आहे। त्यानंतर आपल्याला काय अपलोड करायचं आहे, आपल्याकडे आता ह्या मुलीचं जन्म प्रमाणपत्र आहे, तर आपण ते जन्म प्रमाणपत्र अपलोड करतोय। जर एखाद्याकडे हायस्कूलची मार्कशीट असेल तर तो मार्कशीट इथे सिलेक्ट करू शकतो, पण आपण इथे जन्म प्रमाणपत्र टाकतोय त्यामुळे जन्म प्रमाणपत्र मी सिलेक्ट करतोय। आता माझ्याकडे ऑलरेडी क्लिअर्ड कॉपी आहे, ती आपण अपलोड करूया जन्म प्रमाणपत्राची। तर डिटेल्स मध्ये काय करायचं आहे, त्या मुलीची जन्मतारीख जी आहे, फक्त इथे आपल्याला जन्मतारीख मेन्शन करायची आहे DDMM फॉर्मॅट मध्ये। जन्मतारीख तिथे ऍड केल्यानंतर सगळे पुन्हा एकदा डिटेल्स चेक करायचे आहेत। तो ID त्या मुलीचा, नाव मुलीचा, फॅमिली रजिस्ट्रेशन नंबर क्रॉस चेक करायचा आहे पुन्हा एकदा, जन्म प्रमाणपत्र सिलेक्ट केलंय की मार्कशीट ते सिलेक्ट केलं ते क्रॉस चेक करायचं आहे। आणि तुम्हाला फाईल जी आहे, फोटो जो तुम्ही काढला असेल किंवा स्कॅन कॉपी असेल, ती फाईल चूज करून तुम्हाला तो अपलोड झाली की नाही ते चेक करायचं। अपलोड झाल्यानंतर त्या डिटेल्समध्ये त्या मुलीचं जन्मतारीख तुम्हाला मेन्शन करायचे आहे। जन्मतारीख मेन्शन केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड, आपली रिक्वेस्ट जी आहे ती अशा पद्धतीने सबमिट झालेली आहे असा पॉपअप येतो। तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खाली तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये 4/9/2025 ला जन्म प्रमाणपत्र अनअप्रूव्ड मध्ये आहे, VID 26। आता ज्या वेळेला हा अप्रूव्ड होईल त्यावेळेला हा अनअप्रूव्ड निघून अप्रूव्ड म्हणून येईल। याच्यासाठी 24 तास ते 48 तास लागतात। 24 ते 48 तासांमध्ये हा अप्रूव्ड होतो। अप्रूव्ड झाल्यानंतर सुकन्या राशीमध्ये जे आता इथे तुम्हाला पाहता येईल, हा सुकन्या राशीमध्ये 00 आहे, तर तिथे तुम्हाला 2100 रुपये ऑटोमॅटिकली क्रेडिट होतात। मग ते तुम्ही 2100 रुपये वापरलेत की तुम्हाला, जर तुम्हाला 2 महिने 3 महिने होऊन गेले असतील, ते तुम्ही वापरलेत की लगेच परत नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्हाला परत 2100 येतात। तुम्ही तेही वापरलेत की परत येतात। अशा पद्धतीने तुम्ही 1-2 महिने जे काही झाले असेल मागचे तेही सुद्धा तुम्ही इथे क्लिअर करून घेऊ शकता। जर एखाद्याचं स्टार्टिंगच असेल, सुरुवातच असेल, पहिलाच हा पे आउट येणारा असेल किंवा येऊन गेला असेल, तर तो पहिलाच पे आउट 2100 रुपयाचा सुकन्या राशीचा इथे जमा होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सहजपणे जीवनदान UMC अंतर्गत सुकन्या राशीची वय पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकता। आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती मिळवण्यासाठी जोडले रहा लाईव्ह बियॉन्ड जीवनदान सोबत। धन्यवाद मित्रांनो।